बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे लडाखचे शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ भव्य निषेध मोर्चा काढण्यात आलाय। सोनम वांगचुक सपोर्ट समिती मलकापूरच्या वतीने आयोजित या मोर्चात विविध सामाजिक संघटना, वकील, डॉक्टर, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे। शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचलाय। यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली आहे। मोर्चानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले, तर या निवेदनात नीट पेपर फुटी प्रकरणात कार्यवाही, केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनाम्याची मागणी, तसेच लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनेच्या 6व्या परिशिष्टात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मागणीची दखल न घेतल्यास 15 ऑगस्टपासून देशव्यापी आंदोलन आणि उपोषण छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय। भारतात आता लोकशाही संपत असून हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे। कुणाला उपोषण करण्याचा अधिकार सुद्धा ते हिरावून घेत आहे आणि यांच्या विरुद्ध जो बोलेल तो पाकिस्तानी होतो, तो देशद्रोही होतो। अशा प्रकारचं सरकार म्हणजे इमर्जन्सी लागू न करता इमर्जन्सी लागू झालेली आहे, असं या सरकारचं धोरण आहे। हे धोरण शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे, कष्टकऱ्यांच्या विरुद्ध आहे, व्यापाऱ्यांच्या विरुद्ध आहे आणि सर्वसामान्य माणूस हा भयभीत झालेला आहे। वाढलेली महागाई, त्यानंतर वाढलेला भ्रष्टाचार, की राम मंदिर सुद्धा यांना पुरत नाही, असे हे हरामखोर लोक यांनी या देशाचा वाटोळा केलाय। आणि म्हणून जर आम्ही सामान्य जनता, वकील, पत्रकार, डॉक्टर जर घरात बसून राहिले, सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व कुणी करायचं? ते लोक आधीच घाबरलेले आहेत आणि त्यामुळे सर्वप्रथम आज जी मंडळी एवढ्या संख्येला इथे आली, त्यात वकील मंडळी आहे, डॉक्टर आहे, पत्रकार आहे, सर्वांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। मात्र पुढची लढाई यापेक्षा सुद्धा वाईट असू शकते, कारण ही लढाई आपल्या घरापर्यंत सुद्धा हे लोक आपल्या अन्याय करू शकतात। एका विशिष्ट समाजाला टार्गेट केला जाते, ते पाकिस्तानी आहे, ते आतंकवादी आहे आणि अशा तऱ्हेचं वातावरण या देशात बनवले जात आहे। मतदारांचे नाव मतदार यादीमधून कमी केल्या जात आहे आणि त्यामुळे पुढचा काळ निवडणुका होतील की नाही अशी परिस्थिती यांनी निर्माण केलेली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की लढाई पुढे न्यावी। त्याच्या वेळी आपण सर्व आवाहन करू, यापेक्षाही मोठ्या संख्येनं लोक आले पाहिजे। इथे लोकांना कोणी आणणार नाही, भाड्याचे तत्व आम्हाला नको, प्रामाणिक लोक पाहिजे, लढणारे पाहिजे, जेलमध्ये जाण्याची तयारी असली पाहिजे। आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे, सर्वांचं अभिनंदन करतो। या मोदी सरकारचा आपल्या सर्वांच्या वतीनं निषेध करतो आणि थांबतो। भारताच्या अंतराळ मोहिमेत आधुनिक इतिहासात आज आणखी एक महत्त्वपूर्ण टप्प्याची नोंद झाली आहे। हैदराबाद स्थित स्काय रूट एरोस्पेस या भारतीय खासगी कंपनीने विकसित केलेल्या विक्रम-1 या खासगी ऑर्बिटल क्लॉस रॉकेटचे श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले। सुमारे 7 मजली उंचीचे हे रॉकेट लो अर्थ ऑर्बिटमध्ये उपग्रह प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अवकाशात झेपावले। या यशामुळे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राला मोठी चालना मिळाली असून देशाच्या अंतराळ क्षमतेत आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे। या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्काय रूट एरोस्पेसच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले। तसेच भारत अंतराळ क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करत असल्याचा आनंद व्यक्त करत स्काय रूट एरोस्पेसचे संस्थापक, वैज्ञानिक, अभियंते, भागीदार आणि इस्रोच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले। भारताच्या वाढत्या अंतराळ सामर्थ्याचे हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते, तर भविष्यातील आणखी खासगी अंतराळ मोहिमांसाठी हे यश प्रेरणादायी ठरणार आहे। विक्रम-1 ने सफलतापूर्वक मैच पार कर लिया है और दल काफी उत्साहित है इस समय और विक्रम-1 प्रथम चरण के आगे बढ़ रहा है और हमें श्रीहरिकोटा व पोर्ट ब्लेयर पृथ्वी स्टेशन से मजबूत दूर संकेत मिल रहे हैं, जो बहुत ही अच्छी खबर है। That's right. We are at a downrange distance of 22 kilometers with an altitude of 34 kilometers.
And on your screens right now are excellent onboard camera views from the vehicle. And we can also see quite nominal chamber pressure values on the MCC screen. The vehicle is currently at an altitude And- of 50 kilometers. और यहाँ पे प्रथम चरण का प्रतिकरण हो चुका है और द्वितीय चरण का प्रज्वलन भी प्रारंभ हो चुका है। This is quite a major achievement for the nation, with the vehicle successfully separating stage 1 and the ignition of stage 2 as well. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील रत्नापूर टोल नाक्यावर टोल वसुलीला प्रारंभ झालाय। कोणतीही पूर्वसूचना किंवा मोठी घोषणा न करता टोल वसुली सुरू झाल्याने वाहन चालकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जाते। रत्नापूर येथील टोल नाक्याचं काम अधिक वर्ष रखडलं होतं, त्यामुळे हा टोल नाका सुरू होणार नसल्याची अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली होती। मात्र 18 जुलैपासून येथे टोल वसुली सुरू करण्यात आली आहे। टोल वसुली नव्याने सुरू झाल्यामुळे अनेक वाहन चालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी होत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडीही निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान टोल वसुली सुरू करण्याबाबत संबंधित प्रशासन किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील कार्ले प्लांट डिग्गी रोड परिसरात आई तुळजाभवानी देवीच्या प्रस्तावित मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जागेची भूमिपूजन भक्तिमय वातावरणात पार पडले। नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते वैदिक मंत्र उच्चारात हा सोहळा संपन्न झालाय। कार्ले प्लाट परिसरात आई तुळजाभवानीच्या देवीचं मंदिर उभारण्याच्या मागणी नागरिकांकडून अनेक वर्षापासून केली जात होती। स्थानिकांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत श्री तुळजाभवानी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर भविष्यात येथे भव्य मंदिर उभारण्यात येणार असून भूमिपूजन सोहळ्याला नगरसेवक, विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर, महिला भाविक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मंदिराच्या उभारणीमुळे परिसराला धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी नवे श्रद्धास्थान मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात नाशिक जिल्ह्यातील येवला पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी सलग 5व्या वर्षी पायी वारीत सहभागी झालेत। रामकृष्ण हरी, ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत। तर यंदाच्या वारीतील विशेष आकर्षण ठरली ती लंडनहून आलेल्या 90 वर्षीय वारकरी किम स्मिथ यांची उपस्थिती। डोक्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन त्यांनी पायी वारीत सहभाग घेतल्याने अनेक वारकरी भारावून गेलेत। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी चळवळ असल्याची भावना व्यक्त केली आहे। वारी दरम्यान वृद्ध वारकऱ्यांना मदतीचा हात देत सेवाभावही जपण्यात आलाय। विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती ध्यावा या अभंगाच्या सुरावटीत आणि विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी भक्तिभावाने पंढरीच्या दिशेने वाटचाल करतायत।